नमस्कार मित्रांनो, जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्र्यांनी युवा कार्य प्रशिक्षण ही योजना केलेली आहे. तर या योजनेमध्ये जे काही मानधन असणार आहे 10,000 पर्यंत ते मानधन या योजनेअंतर्गत मिळणार आहे. तर यासाठी जे काही नवीन पोर्टल लॉन्च करण्यात आलेले मुख्यमंत्री योजना दूत, तर यासाठी एक नवीन पोर्टल आत्ताच लॉन्च करण्यात आलेले आहे. तर त्या पोर्टलवर तुम्ही अर्ज कशाप्रकारे करू शकता, नोंदणी कशाप्रकारे करायची आहे, कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत, संपूर्ण या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, जास्त वेळ न घालवता चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच सबस्क्राईबही करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून जे काही नवीन अपडेट्स असतील ते तुम्हाला वेळच्या वेळी मिळत राहतील. तर मित्रांनो, चला पाहूयात कशा प्रकारे तुम्हाला नोंदणी करायची. तर इथे तुमच्या कोणत्याही मोबाईलचं ब्राउझर असो किंवा लॅपटॉप असेल, डेस्कटॉप असेल, त्यावर तुम्हाला सर्च करायचे. क्रोम ब्राउझरमध्ये किंवा गुगलवर सर्च करायचे महायोजना दूत. तर महायोजना दूत किंवा महायोजनादूत.org यापैकी काही सर्च केलं तरी चालेल. तर त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे सर्च केल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदाच इथे दिसेल मुख्यमंत्री योजना दूत. तर इथे मुख्यमंत्री योजना दूत यावर क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला ओपन होईल. तर अशा प्रकारे जो काही मुख्यमंत्री योजना दूतचा पोर्टल आहे, तर तो पोर्टल ओपन होईल. तर ओपन झाल्यानंतर तुम्हाला अशी खूप सारी माहिती मिळेल इथे. तर तुम्हाला जी काही माहिती असेल ती वाचायची असेल तर ही वाचू शकता तुम्ही. जर तुम्हाला मराठीमध्ये वाचायची असेल तर इथे तुम्हाला उजव्या साईडला कोपऱ्यामध्ये मराठी दिसतंय, तर त्यावर क्लिक करायचे. तर मराठीवर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे संपूर्ण माहिती मराठीमध्ये झालेली असेल. त्यानंतर इथे खूप सारे ऑप्शन्स आहेत. होम आहे, प्रश्न आणि उत्तरे, योजना दूत संधी, आवेदन प्रक्रिया. तर असे खूप सारे ऑप्शन्स येथे दिलेले आहेत. तर त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता नोंदणी आणि लॉग इन हे दोन्ही ऑप्शन दिलेले आहेत. तसेच इथे खाली आल्यानंतर खूप सारी माहिती दिलेली आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री योजना दूत उद्देश, योजना दूत म्हणून 50,000 तरुणांना इंटर्नशिपची संधी, सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी तरुणांचा सहभाग, कल्याणकारी योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचणार. तर इथे पोर्टलवर देण्यात आलेले इथे पात्रता आणि फायदे. तर यासाठी जे पात्रता काय असणार आहे आणि फायदे काय असणार आहे ते पाहूयात. तर इथे पात्रता ही वयोमर्यादा 18 ते 35 वयोगटातील उमेदवार असायला पाहिजे. शैक्षणिक अर्थ कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर असावा. उमेदवाराला संगणक ज्ञान आवश्यक. उमेदवाराकडे अद्ययावत मोबाईल असणे आवश्यक. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक. उमेदवाराचा आधार कार्ड असावे व त्याचे नाव बँक खात्यात आधारशी संलग्न असावे. त्यानंतर इथे प्रत्यक्ष कामाचा अनुभव. फायद्यांमध्ये इथे प्रत्यक्ष कामाचा अनुभव, सामाजिक बदलाचा भाग बनविण्याची संधी, विद्यावेतनातून युवकांना आर्थिक सहाय्य, शिकण्याबरोबरच कौशल्य विकास, सरकारी कामकाजाचा अनुभव. तर अशा प्रकारे खूप सारी माहिती देण्यात आलेली आहे. तर तुम्ही ही माहिती पोर्टलला आल्यावर वाचू शकता. तर ही जी काही इंटर्नशिप असणार ही 6 महिन्याची असणार आहे. तर आपण इथे नोंदणीवर क्लिक करू. नोंदणी कशा प्रकारे करायची ते पाहूया. तर इथे नोंदणीवर क्लिक केली. नोंदणीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे यूथ दिसेल, तर यूथवर क्लिक करायचंय. तर यूथवर क्लिक केल्यानंतर आपण थोडे वाट पाहू, पेज लोड होईल. जसं तुमचं इंटरनेट असेल त्याप्रमाणे पेज लोड होईल. तर इथे यूथवर क्लिक केल्यानंतर इथे पुन्हा इथे आले यूथ रजिस्ट्रेशन. तर इथे ऑटोमॅटिक रिडायरेक्ट झालेलं आहे. तर इथे तुम्हाला accept the consent first before entering आधार नंबर. तर तुम्हाला तुमचा जो काही आधार नंबर आहे तो आधार नंबर एंटर करायचा आहे. तर आधी पहिल्यांदा इथे टिकवर क्लिक करायचे, त्यानंतर तुम्हाला आधार नंबर एंटर करायचे. तर मी माझा इथे आधार नंबर एंटर करतो. तर इथे आधार नंबर एंटर करून झाल्यानंतर तुम्हाला इथे खाली पाहायचे आय एम नॉट अ रोबोट. तर आय एम नॉट अ रोबोटवर क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर इथे बरोबरचे फुल्ले आल्यानंतर इथे तुम्हाला व्हेरीफायवर क्लिक करायचे. तर व्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा आधार कार्ड नंबर दाखवण्यात येईल व इथे पुन्हा तुम्हाला आय एम नॉट अ रोबोटवर क्लिक करायचे. त्यानंतर आय एम नॉट अ रोबोटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे गेट OTP वर क्लिक करायचंय. तर गेट OTP वर क्लिक केल्यानंतर इथे थोडा एरर आलेला आहे. तर इथे आलेले अपस्ट्रीम सोर्स
गव्हर्नमेंट सोर्स इंटरनल सर्व्हर एरर, प्लीज स्टार्ट द प्रोसेस अगेन. तर अशा प्रकारे एक एरर आलेलं आहे. तर सर्व्हर प्रॉब्लेम असल्यामुळे एरर येऊ शकतात. आपण पुन्हा ट्राय करू. तर इथे पाहू शकता, इथे आधार व्हेरिफिकेशन OTP तर इथे सेंड करण्यात आलेला आहे. तर जो काही तुमचा आधारला मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर तुमचा जो काही OTP असेल तो सेंड झालेला असेल तर तो OTP तुम्ही एंटर करायचे. तर इथे OTP एंटर करून घ्यायचे. OTP एंटर केल्यानंतर तुम्हाला जर OTP आला नसेल तर इथे रिसेंड OTP करायचे. तर OTP आला असेल तर OTP एंटर करून घ्यायचे. OTP एंटर करून घेतल्यानंतर तुम्हाला पुन्हा इथे आय एम नॉट अ रोबोट वर क्लिक करायचे. आय एम नॉट अ रोबोट वर क्लिक केल्यानंतर तुम्ही व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला इथे व्हेरीफाय वर क्लिक करायचे. व्हेरीफाय वर क्लिक केल्यानंतर पेज तुमचं लोड होईल. तर इथे पुन्हा सेम एरर आलेलं आहे. तर आता आपण पुन्हा ट्राय करू. तर इथे ट्रान्झॅक्शन ऑलरेडी कम्प्लीटेड, कॅन नॉट डू फर्दर ऑपरेशन ऑफ दिस ट्रान्झॅक्शन. तर इथे झालेलं आहे असं नोटिफिकेशन आलेले आहे की तुमचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन झालेले आहे. त्यानंतर पुन्हा एकदा ट्राय करू काय एरर येतो. तर पुन्हा सेम एरर आलेलं आहे की तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. तर आपण याला क्लोज करू. जर मित्रांनो तुम्हाला ऑलरेडी ट्रान्झॅक्शनचं जर नोटिफिकेशन येत असेल आणि पुढील अशा प्रकारे जर फॉर्म लोड होत नसेल तर तुम्हाला काय करायचे, क्लोज करायचे. क्लोज करून पुन्हा तुम्हाला सेम प्रोसेस करायचे. तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचे, OTP एंटर करायचे आणि सेम प्रोसेस करायचे. सेम प्रोसेस केल्यानंतर व्हेरीफाय करायचे. व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक नवीन विंडो ओपन होईल. तर अशी नवीन विंडो ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे दिलेली सर्व काही माहिती आहे ती माहिती फिल करायची. तर आपण इथे माहिती फिल करू. तर मी माझे ईमेल ID टाकतो. ईमेल ID टाकल्यानंतर मोबाईल नंबर तुमचा जो असणार तो मोबाईल नंबर टाकायचे. त्यानंतर इथे तुमची जेंडर सिलेक्ट करायचे. त्यानंतर इथे तुमची जन्मतारीख जी असणार आहे ती सिलेक्ट करायची. त्यानंतर इथे कास्ट, तर तुमची जी काही कास्ट असेल ती सिलेक्ट करायचे. त्यानंतर इथे व्हॉट्सअप नंबर, तुमचा जो व्हॉट्सअप नंबर आहे तो व्हॉट्सअप नंबर एंटर करायचे. त्यानंतर तुमचा जो ऍड्रेस असणार आहे तर तो ऍड्रेस तुम्हाला एंटर करायचे. संपूर्ण ऍड्रेस जो आधार कार्डवर ऍड्रेस असणार आहे तो पत्ता तुम्हाला टाकायचा. त्यानंतर तुमचं सिटी टाउन म्हणजे तुमचा तालुका काय असणार आहे किंवा जिल्हा तो तुम्हाला एंटर करायचा आहे. तर मी इथे तालुका टाकतो. त्यानंतर तुम्हाला तुमचं राज्य जे ऑटोमॅटिक सिलेक्ट झालेले आहे. त्यानंतर इथे तुम्हाला डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. तर तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचे. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे पिनकोड टाकायचे. तर तुमचा जो पिनकोड असणार तो पिनकोड एंटर करायचे. पिनकोड एंटर केल्यानंतर तुम्हाला इथे डू यू हॅव अ स्मार्टफोन असा ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचे. जर तुमच्यावर मोबाईल फोन असेल तर येस करायचे, नसेल तर नो करायचे. तर आपल्याकडे मोबाईल फोन आहे तर येस करायचे. त्यानंतर तुमच्याकडे हायेस्ट एज्युकेशनल क्वालिफिकेशन, तर तुमचा जो एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणार आहे तो सिलेक्ट करायचे. तर तुम्ही बॅचलर आहात की PG अँड अबोव म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले की त्यापेक्षा अजून जास्त शिकलेले आहेत किंवा तुम्ही बॅचलर आहात तो सिलेक्ट करायचे. मी बॅचलर सिलेक्ट केलं. त्यानंतर इथे हाऊ डिड यू कम टू नाव अबाउट योजना दूत, तर इथे देण्यात आलेले आहे की तुम्हाला योजना दूत बद्दल कसे माहित झाले. तर कसे माहित झाले तुम्हाला सिलेक्ट करायचे. ते सिलेक्ट वर आल्यानंतर तुम्हाला जाहिरातूमधून माहित झालेले, न्यूज मधून माहिती झालेले, ई व्हॅन म्हणजे जे काही व्हॅन्स असतात त्यांना बॅनर्स लावलेले असतात त्यामध्ये माहित झालेले काही कुठल्या कामगाराकडून माहित झालेले किंवा एम्प्लॉयमेंट काय कोणता ऑफिसर असेल गव्हर्नमेंट ऑफिसर त्याकडून माहित झालेले किंवा TPA किंवा कॉल फ्रॉम मुख्यमंत्री जन कलश
तर इथे आपल्याला मीडिया ऍडव्हर्टाइज न्यूज मधून माहित झालेले आहे, तर त्यावर क्लिक करायचे. त्यानंतर इथे कॉन्स्टंट, तर कॉन्स्टंट वर टिक वर क्लिक करायचे. क्लिक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे आय एम नॉट अ रोबोट वर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर व्हेरीफाय झाल्यानंतर इथे गेट ओटीपी वर क्लिक करायचंय. गेट ओटीपी वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे मेल आयडी त्यावर तुम्हाला ओटीपी सेंड केला जाईल. तर मित्रांनो, इथे खूप उशीर झाला आहे. तर खूप उशिरापासून आपण इथे ओटीपीची वाट पाहत होतो. ईमेल आयडी वरही ओटीपी आला नाही, मोबाईल नंबरही ओटीपी आला नाही. खूप वेळा ट्राय केलं. तर मला वाटतंय की आजच चालू केल्यामुळे सर्व्हर प्रॉब्लेम असू शकतो. ओटीपी सेंड होतो पण इकडे रिसिव्ह होत नाही. तर काहीतरी एरर असेल, काहीतरी बग असेल, त्यामुळे ओटीपी काही माझ्यापर्यंत पोहोचलेला नाही. तर मित्रांनो, जसं ओटीपी पोहोचेल तसं आपण अजून एक याचा पार्ट बनवू. म्हणजे इथून जो काही पुढे पार्ट राहिलेला भाग आहे तो पुढील पार्ट मध्ये आपण टाकूया आणि जे काही रजिस्ट्रेशन असणार आहे ते कम्प्लीट करूया. तर मित्रांनो, ओटीपी न आल्यामुळे आपण हा व्हिडिओ इथे स्टॉप करतोय. तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून जो नेक्स्ट पार्ट आहे रजिस्ट्रेशनचा तो तुम्हाला वेळच्या वेळी पाहायला मिळेल. तर मित्रांनो, नक्कीच व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तसेच चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन जे काही अपडेट्स असतील, योजनांचे असो या जॉबचे असो, हे संपूर्ण अपडेट्स तुम्हाला आमच्या चॅनलवर मिळत राहतील.